मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनघा आता किचनमध्ये असते. ती आता अभिचाच विचार करत असते की अभि हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतोय, पण मला तर जायचंच नाही आहे. आता आप्पा तितक्यात तेथे येतात. तर अनघा म्हणते की आप्पा, मी तुम्हाला जेवायला वाढू का? तर आप्पा म्हणतात की नको, मला लगेच काहीही नको आहे, आपण सर्वजण आल्यावर जेवण करूयात. तसंही सगळेजण आजकाल प्रत्येकाच्या सोयीप्रमाणे जेवण करत आहेत, निदान सणासुदीला तरी नको. अनघा म्हणते ठीक आहे आप्पा, तोपर्यंत काही खायला देऊ का मग? फराळ वगैरे आळूच्या वड्या केल्या आहेत. आप्पा म्हणतात मला काहीही नको, द्यायचं असेल ना एका प्रश्नाचं उत्तर दे. अनघा आता जरा घाबरतेच. तर आप्पा विचारू लागतात, अभिने असं काय केलंय? तू कालपासून मला अशी घुसमटल्यासारखी वाटतेस. अगं, तू या घरातील लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच जर प्रसन्न नसेल मग लक्ष्मीपूजन तरी कसं सेलिब्रेट होणार, तूच सांग. आता खऱ्या प्रश्नाचं उत्तर हवंय की अभिने असं काय केलंय. त्यावरती आता अभिने काही केलं नाही, पण तो करणार आहे. हे घर सोडून जाण्याचा तो निर्णय घेतोय आणि लवकरात लवकर आमचा विजा इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे. त्याला कॅनडाला शिफ्ट व्हायचंय. हे ऐकताच आता आप्पांच्या पायाखालची जमीन सरकते. नेमकं कांचनने देखील हे बोलणं आता ऐकलेलं असतं. दुसरीकडे सुधीर पाडव्याच्याच दिवशी घरी आलेला असतो. मनू आता तेथेच उभी असते. दोघेही एकमेकांकडे सारखे पाहत असतात. दोघांनाही एकमेकांबरोबर बोलायचं असतंच. तर आता तुझं नाव काय, असं दोघेही एकमेकांना बरोबरच विचारतात. तेव्हा माझं नाव सुधीर आहे, तुझं नाव काय, असं आता मनूला तो विचारतो. ती म्हणते माझं नाव मनस्वी. तेव्हा खूप छान नाव आहे हा तुझं. सुधीर तिला म्हणतो तुझं नाव कुणी ठेवलं? ती म्हणते काय माहीत. आणि तुझं नाव कुणी ठेवलं? तो म्हणतो अरुंधती काकू आणि माझ्या आईने ठेवलं. तेव्हा म्हणजे अरुंधती काकू तुझी बहीण आहे का? तू बहीण भाऊबीजेसाठी इकडे आलास का? पण भाऊबीज तर उद्या आहे, असं ती म्हणते. तेव्हा आता अरुंधती, आशुतोष आणि सुलेखाताई तितक्यात तेथे येतात. अरुंधती आता हसू लागते, कारण मनू खूप गोड असं सुधीर बरोबर बोलत असते. त्यानंतर सुधीर म्हणतो अरुंधती, मला माफ कर ग, मी तुला आजकाल फोन करत नाही, तुझ्याकडे येत नाही. अरुंधती आता त्याच्यावर जरा रुसलेलीच असते. तेव्हा तो म्हणतो अरुंधती, अगं मला आजकाल वेळच मिळत नाही आहे, काय करू? सुलेखाताई म्हणतात हो रे, तुला वेळ नाही आहे हे आम्ही समजू शकतो, पण ठराविक वयानंतर आपल्याला असं समजतं की ती पैसा कमावला हे महत्त्वाचं नसतंच. जर वेळेवर एखाद्या व्यक्तीला भेटलो नाही तर ते आपल्या मनाला जास्त लागतं. तू अरुंधतीला मधून मधून फोन करत जा ना. सुधीर म्हणतो मला काय बोलावं ना कळतच नाही फोनवर. त्यावरती आशुतोष म्हणतो त्याचं टेन्शन तू नको घेऊ सुधीर. अरे अरुंधतीला तू फोन करत जा, म्हणजे तीच तुला बोलायला लावेल, कारण तिचं गाणं ऐकताना कसं छान वाटतं, श्रोते अगदी रमून जातात आणि सारखं ते गाणं ऐकावंसं वाटतं. असं म्हणून आता तो अरुंधतीचं खूप कौतुक करत असतो. तेव्हा हे अति होत नाही का, असं नितीन आता आशुतोषला म्हणतो. तेव्हा आशू आपला गप्प बसतो. तर सुधीर म्हणतो अगं अरुंधती, मला माफ कर, मला उद्या यायला नाही जमणार म्हणून मी आजच आलोय. अगं खरंच उद्याही सुद्धा खूप काम आहे. तेव्हा अरुंधती त्याच्याकडे पाहत राहते. दुसरीकडे विशाखा हॉलमध्ये बसलेली असते. तर केदार आणि अनिरुद्ध हे दोघेही कॉफी पीत बाहेर बसलेले असतात आणि ते दोघेही खूप छान अशा गप्पा मारत असतात. ते पाहून विशाखाला खूपच आनंद होतो. मग नंतर संजना आता तेथे येते आणि विचारते काय ग विशाखा, कुठे रमलीस तू? तेव्हा विशाखा म्हणते की बघ ना, दोघांमधील दुरावा किती कमी झालाय. आणि अजून एक गोष्ट तुला सांगू का, ती म्हणजे मिनू ना आज इथे असायला हवी होती. खरंच खूप आनंद झाला असता दादाला. या दोघांमध्ये भांडणं सुद्धा नाही झाली आहेत, ते फक्त ना एकाच गोष्टीमुळे, मिनूमुळे. अगं जेव्हा मिनूचा जन्म झाला ना, त्यानंतर काही दिवसांनी ना अनिरुद्ध दादा सारखा मिनूला इकडे घेऊन यायचा. मग त्या पाठोपाठ केदार देखील यायचा. त्यामुळेच या दोघांचं नातं एवढं घट्ट झालं ना की विचारू नको. मध्यंतरी जरा वाद झाले, त्यामुळेच या दोघांचं नातं अगदी अजूनपर्यंत घट्ट आहे. कारण दोघांच्याही काळजाचा तुकडा म्हणजे मिनू. आणि आज जर मिनू इथे असती ना तर खरंच खूप आनंद झाला असता दोघांना, आणि असायलाच हवी होती ग. केदारने सकाळपासून तिच्या मॅडमला 1000 वेळा फोन केलेत. मला तर असं वाटतं परदेशी शिक्षणासाठी जर मिनू गेली तर या केदारचं काय होईल, त्याच्या काळजाचा तुकडा आहे तो. तुम्हा दोघांनाही लहान मुलं खूप आवडतात ना, असं संजना विचारते. तेव्हा विशाखा म्हणते हो ना, खूप आवडतात.
त्यानंतर निखिल इकडे आला नाही का असंही ती विचारते. तेव्हा आता संजना म्हणते नाही ग आला तो. त्याची होणारी आई जी आहे म्हणजे शेखरची होणारी जी बायको आहे ना तिच्याकडे ते दिवाळी सेलिब्रेशनसाठी गेलेत आणि तसंही इथे आईसारख्या त्याच्यावर ओरडत असतात. तो आल्यानंतर अनिरुद्धलाही राग येतो. तो विषयच सोडून दे असं विशाखा म्हणते. पण दादा आजकाल खूप बदललाय ग, तुम्ही दोघे एकमेकांना खूप समजून घेतायत आणि आजकाल दादासुद्धा तुझी खूप काळजी घेतोय. खरंच खूप बदललाय तो, कशामुळे? तेव्हा परिस्थितीच अशी ओढवली होती त्यामुळे त्याला बदलावंच लागलं. आम्ही दोघेही एकमेकांना समजून घेतोय असं आता संजना म्हणते. तर दुसरीकडे अरुंधती म्हणते अरे सुधीर मी तुझ्यावर का चिडेल, तू किती काम करतो तुझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, तू दिवसरात्र राबतो, त्याचबरोबर तू आईची काळजी देखील घेतो. अरे माझ्याकडूनच काही गोष्टी उलट चुकतात, मीच तुला कॉल करत नाही, तू नेहमी बिझी असतोस. सणाच्या दिवशी असं इमोशनल कोणी व्हायचं नाही. मला सांग नित्या तुझ्या कंपनीकडून तुला घसघशीत बोनस तर मिळालाय, मग तू काय गिफ्ट घेतलं रे वर्षासाठी? तेव्हा तो म्हणतो की अजून काही नाही घ्यायचंय मला. तर आशुतोषला तो विचारतो तू काय घेतलंय? तर आता आशुतोषने काहीतरी अरुंधतीसाठी घेतलेलं असतं आणि तो बॉक्स आता सर्वांना दाखवतो. तर उघडून दाखवू का असं तो विचारतो. नितीन म्हणतो नको, नंतरच तुझ्या बायकोला देते. तर आता मनू आणि आशुतोष हे दोघेही खूप छान अशा गप्पा मारत असतात. तेव्हा सुधीर खूप वेळ आता त्यांच्याकडे पाहतो आणि नितीनला विचारतो एक विचारू का? तेव्हा अजून तरी नाही आहे त्या प्रश्नाचं उत्तर असं आता नितीन म्हणतो. सुधीर आता ठीक आहे असं म्हणतो. दुसरीकडे आता देशमुखांच्या घरी पाडव्याचं सेलिब्रेशन सुरू असतं. त्यानंतर आता अनघा अभिला पाटावर बसायला सांगते आणि ती त्याला ओवाळते. पण त्या दोघांमध्येही आता खूप कोरडेपणा असतो. हा जरा रागातच त्याच्याकडे पाहत असते. ही गोष्ट सर्वांना समजते. अभि आता पटकन अनघाला काहीतरी गिफ्ट देतो आणि तेथून उठतो. कारण आता कांचन आणि आप्पा खूप रागात त्याच्याकडे पाहत असतात. तो विचार करत असतो ना की कांचनला झालं तरी काय. तर अनिरुद्ध पाटावर बसतो. तर संजना अगदी छान प्रकारे त्याला ओवाळते, त्याचं औक्षण करते. तो देखील पैशांचं पाकिट आता तिला गिफ्ट म्हणून देतो. विशाखा केदारला पाटावर बसायला सांगते. तर तो अगोदर तिची गंमत करत तिला नमस्कार करतो. पण आता हसू लागतात. तर आता विशाखा त्याचं औक्षण करते. तो आता तिला गिफ्ट देतो. तो म्हणतो की ही छोटीशी भेट तुझ्यासाठी. विशाखा आता पाहते तर त्याने सर्व सेविंग्स आता विशाखाच्या नावावर केलेले असतात. ती म्हणते की एवढं महागडं गिफ्ट का दिलं? तो म्हणतो हे जे काही आहे ना ते सगळं काही तुझं आहे, त्या पायावर उभं राहायला तू शिकवलं, हे गिफ्ट तर काहीच नाही आणि आता आपले तसेही खर्च वाढणारच आहेत ना. तेव्हा विशाखा पटकन आता तेथून जाते. तेव्हा कसे काय खर्च वाढणार असं कांचन विचारते. तेव्हा मेनूच्या डोनेशनसाठी आता पैसे लागतीलच ना असं केदार म्हणतो. तर आता तिला इथे मुंबईतच कॉलेजमध्ये घाला, नाही तर दुसरीकडे कुठेही घालू नका आणि परदेशात तर पाठवूच नका. कारण एकदा घरापासून लांब राहायची सवय लागली ना मुलांना घरची ओढ कमीच लागते असं म्हणून कांचन अभिला सनसनीत टोमणा मारते. तर आप्पा आता केदारला म्हणतात की केदारराव झालं का इथलं सर्व, चला मग आपण बाहेर फेरफटका मारून येऊयात सर्वजण आहोत तर. तेव्हा ठीक आहे असं केदार विशाखा म्हणतात. मग आता ईशा तुला यायचंय का असं आप्पा विचारतात. तेव्हा ती म्हणते नाही मला अनिशला ओवाळायला जायचंय. तेव्हा ठीक आहे असं कांचन म्हणते आणि तिकडेच राहा नाहीतर इकडे येशील. तेव्हा ते फक्त आता अनिशच्या हातात आहे असं ईशा म्हणते. आता केदार विचारतो काय रे अभि, तू घर सोडून जाण्याचा निर्णय वगैरे घेत नाही ना? कारण मला आईंच्या बोलण्यावरून असं वाटतंय. तेव्हा आता अभि काहीच बोलत नाही, तो अनघाकडे पाहतो. तर आता केदार म्हणतो असा काही विचार करू नको बाबा. तेव्हा आता आप्पा म्हणतात तू कुणाला काही सांगू नको, हे घरामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, ज्याला जे निर्णय घ्यायचे त्याला म्हणावं स्वार्थीपणाने निर्णय घेऊ नकोस. तेव्हा आता अभि अनघाकडे पाहतच राहतो. घरातील सगळेजण आता बाहेर फिरायला जातात. मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती आशुतोष देशमुखांच्या घरी येऊन निर्णय सांगतात. आम्ही मनूला सांभाळण्याचा निर्णय घेतलाय. तेव्हा आता कांचन म्हणते की वेगळी नाती जोडण्याची गरज नाही. तर अनिरुद्ध म्हणतो एकटी कशी सांभाळणार अरुंधती तिला? तेव्हा आपली तिन्ही मुलं मी एकटीने सांभाळली आहेत असं ती त्याला म्हणते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.